आता एक मोठी बातमी आहे। धाराशिवमध्ये मतदान करताना महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला। हृदयविकाराचा झटका आल्यानं या महिलेचा मृत्यू झाला। तुळजापूर नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक 9 मधल्या बूथवर ही घटना घडली आहे। मतदान करताना महिलेला चक्कर आल्यानंतर बूथवरील कर्मचाऱ्यांनी उपचारासाठी या महिलेला तुळजापूर इथल्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केलं होतं, पण डॉक्टरांनी महिलेला मृत घोषित केलं। या घटनेमुळे मतदान केंद्रावर काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं। त्याबद्दल आणखी माहिती घेऊयात, आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर पतंगे आपल्या सोबत आहेत। ज्ञानेश्वर, आज तुळजापूरमध्ये एक दुर्दैवी घटना घडली असं म्हणावी लागेल। तुळजापूर नगर परिषदेच्या बूथ क्रमांक 9 मध्ये एका महिलेचा मतदान केंद्रावरच मृत्यू झालेला आहे। राजश्री भोसले, साधारण वय 63 असे या महिलेचं नाव आहे। ही महिला दुपारच्या वेळेस या मतदानासाठी आलेली होती आणि त्या महिलेनं मतदान केल्यानंतर तिला मतदान केल्याबरोबर त्या मतदान बूथवरच चक्कर आली आणि तिथल्या कार्यकर्त्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी त्या महिलेला तात्काळ जवळच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी नेलं। मात्र त्या ठिकाणी डॉक्टरांनी त्या महिलेला मयत घोषित केलं होतं। खरं तर या सगळ्या दुर्दैवी घटनेनंतर काही वेळ या सगळ्या मतदार बूथ केंद्रावर थोडंसं तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं, कारण सुरुवातीच्या काळामध्ये या महिलेचा नेमकं कशामुळे मृत्यू झाला असं काही क्लिअर होत नव्हतं आणि त्या तिथं गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती। सध्या मात्र या मतदान केंद्रावर शांततेत मतदान सुरू आहे। ठीक आहे, धन्यवाद ज्ञानेश्वर या माहितीबद्दल।